राष्ट्रीय महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही टोल नाक्याची वसुली जोमात कशी? निवडणूक निकाल लागताच टोल वसुली. नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या महागाव ते हदगाव वारंगा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 अपूर्ण आहे, तरी अर्धापूर तालुक्यात पारडी परिसरात टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असताना ठेकेदाराला टोल वसुली करण्याची परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. नागपूर नांदेड तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यातून वारंगा ते हदगाव तालुक्यातून शहरातून जातो. या रस्त्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. गेल्या 4 वर्षापासून काम सुरू आहे, मात्र कामाचा वेगही संथ आहे. तसेच महागाव ते हदगाव या अंतरापैकी 38 किलोमीटरचे काम अजूनही अपूर्ण आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच या मार्गावर टोल असलेल्या टोल नाक्यावर अचानक वसुली सुरू झाल्याने वाहन चालक संभ्रमात पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाबाबत जे काही नियम आहे त्या नियमाकडे कंपनीने दुर्लक्ष केले. पर्यायी मार्गाची तरतूद, उडणाऱ्या धुळीवर पाणी टाकणे, महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले आहे, मात्र त्याची देखभाल करण्यात येत नाही. काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक वाहन चालक तर टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. आधी रस्त्याचे काम पूर्ण करून द्या, मगच टोल वसुली करा, असे वाहन चालकांकडून सांगितले जात आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव तालुक्यातील उमरखेड हदगाव फाटा आणि गोजेगाव ते हदगाव 2 ठिकाणी पुलाचे आणखीन काम सुरू आहे. याशिवाय हदगाव वारंगा महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून टोल वसुलीही सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. 30 किलोमीटरचे काम बाकी असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले असून अनेक पुलावरील पथदिवे बहुतांशी बंद आहेत. एक वाहन 10 सेकंदापेक्षा जास्त थांबू नये असा नियम असतानाही टोल वसूल करण्यासाठी वाहनाला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत आहेत. या ठिकाणी नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे, असे वाहनधारकांकडून